भाऊ, जेव्हा आम्ही फिरत असतो तेव्हा सुद्धा काही लोकांकडनं आम्हाला खरंच हे ऐकण्यात आलं, आमच्या कानावर पडलं की इंद्रायणी प्रतिष्ठानातून जे काही कार्यक्रम होतात त्यात लोकांना उत्सुकता असते सहभागी होण्यासाठी. त्यात ते रमतात, त्यात ते अहोरात्र काम करतात आणि त्यांना त्याचा फायदाही होतो. जसं आता यूथ जोडला जातो, आजकालचा यूथ मोबाईल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे विखरला जातो. पण असे काही सण असतात ज्यात त्यांना संधी मिळते एकमेकांसोबत यायची, आणि ते फक्त येत नाही सणांसाठी, ते दुःखसुखासाठी सोबत येतात. मग त्यातून मग नोकरी असेल, बाकीच्यांचं काही देणं घेणं असेल, ह्या सगळ्या सामाजिक प्रश्नांकडे आपण आवर्जून पाहतो. तर अजून कोणती कामं आहेत जी खरंच लोकांना इतकी अट्रॅक्ट करतात प्रतिष्ठानाकडे पाहण्यासाठी? आता आपण तुम्हाला सांगितलं की दहीहंडी उत्सव हा आम्ही एक मित्र परिवार म्हणून आम्ही एकत्र येऊन एक वर्षातून एकदा यायचं आणि एक आपला सांस्कृतिक कार्यक्रम, बरोबर, त्याच्यामुळे दहीहंडी सुरुवात केली. पण त्याच्याबरोबर महिलांना वर्षातून आता नवरात्र उत्सवचा असेल, नवरात्र उत्सव असा आहे की वर्षभर ते काम, त्यांचं रेग्युलर लाईफ, ते घरचं फॅमिलीची जबाबदाऱ्या, मग याच्या माध्यमातून दुसरी गोष्ट नवरात्र उत्सवाची स्थापना केली की त्यांना 9 दिवस त्यांना देवीची पूजापाठ असेल, त्याच्यामधून आपल्याला मनमोकळेपणाने सांस्कृतिक कार्यक्रमातून भाग घेता येतो आणि ते आनंद साजरा करतात. तसेच गणपती असेल, गणपती उत्सवामध्ये पण महिला, पुरुष, मुलं, युवक हे सगळे एकत्र येतात. त्यांनी गणपती उत्सव एक चांगल्या पद्धतीने त्याचे पण आमची एक वीर हनुमान मित्र म्हणून 21 वर्ष त्याची चालू आहे प्रवास. तसंच आता आमच्या गुणवत्ता विद्यार्थी सत्कार असेल, तर आता आम्ही 10वी-12वीला असताना किंवा आमच्या शिक्षणाच्या लाईफमध्ये असताना प्रत्येक मुलं वाटतं की मी एवढा वर्ष बाबा कष्ट करून अभ्यास केला, तर त्यांना अप्रिशिएट करणं महत्वाचं आहे, त्यांना एक शाबासकी देणं महत्वाचं असते. तर त्याच्यामुळे आमचा तो पण गुणवत्ता सत्कार हा एक गेली 8 ते 10 वर्ष आले आम्ही करत असतो. बरोबर. तसंच आता आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, आता ते रक्तदान शिबिर म्हणजे आता वेळेची गरज येते. खरंय. आम्ही वेळोवेळी जसं आवाहन करतात, कधी रक्ताचा तुटवडा आला तर आम्ही लगेच रक्तदान शिबिर, आता पण आम्ही 7 ते 8 हजार रक्तदान म्हणजे बाटल्या रक्ताच्या तर आम्ही आतापर्यंत आमच्या उपलब्ध करून दिल्या. तर त्याच्यानंतर मेडिकल कॅम्प्समध्ये वेगवेगळे कॅम्प्स आहेत, त्याच्यात मग तुमचं वर्ष लोक काय करतात असं की रक्त चेक करत नाही, शुगर लेवल करत नाही, असे छोटे असतात. आईज चेकअप असेल, बरोबर, तुमचं बॉडी चेकअप असेल, डायबिटीस असेल, सर्व म्हणजे असे कमीत कमी 20-25 टेस्ट असतात. त्याच्या माध्यमातून आम्ही असे कॅम्प आतापर्यंत एक 8 ते 10 वेळा कॅम्प घेतले. त्याच्याबद्दल आम्ही आरोग्याची पण आम्ही लोकांनी काळजी घ्यावी. आणि कसं या पळापळीच्या युगामध्ये बॉडी कोण लक्ष देत नसतं, पण त्या माध्यमातून तरी लोकांना कळतं की अरे बाबा आपल्याला असे, मग ते त्याच्यामुळे आम्ही असे कॅम्प चालू केले. बरोबर. त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाबा वृक्षारोपण असेल, वृक्ष संवर्धन पण आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आता करत असतो. आता आम्ही आमच्या प्रभागात सी सर्कल पाशी एक जंगल गार्डन म्हणून आहे, तर तिथं आम्ही एक म्हणजे आमचे मित्र परिवार असेल सगळ्यांनी मिळून तिथं खूप श्रमदान करून एक 3,500-4 हजार झाडं लावली. आता त्याचं झाडं लावणं आणि ते झाडं लावून ते वर्षभर संवर्धन करून वाढवणं, तर त्याच्यामध्ये आता आम्ही आमचा सगळा मित्रपरिवार एकत्र पद्धतीने त्या काम करत आहे. अशी सामाजिक क्षेत्रामध्ये अशी भरपूर कामं आहेत, एक 20-25-30 कामं ही आम्ही कुठलंही पद नसताना इंद्रायणी प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही ही करत आलो. बरोबर.